शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. जे चांगले मेहनती शेतकरी आहेत, जे चांगलं कष्ट करतात आहे, पूर्वापार केळीचं उत्पादन घेतात आहे, अशा काही शेतकऱ्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजचे हे जे शेतकरी आहेत ते आहेत रंगनाथ पूनमचंद राठोड. गाव आहे हिंगणे बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. खानदेशच्या जमिनीवरची ही बाग आहे आणि आज 6.5 महिने पूर्ण होतात त्या बागेला. निस्वन आत्ता सुरू झाली. एक 20-25-30 झाडं बाहेर पडली असतील. पाठीमागच्या 6.5 महिन्यातलं काय प्रयत्न आहेत, कसं नियोजन केलेलं आहे, हे सगळ्या विषयीची चर्चा या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुमचं नाव आणि तुमचा काय व्यवसाय ते सांगा. माझं नाव रंगलाल पूनमचंद राठोड, राहणार हिंगणे बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. तुम्ही कुठल्या ग्रामपंचायतमध्ये काम करता? इथं मी हिंगणे बुद्रुक ग्रामपंचायत पाणी पुरवठा म्हणजे काय करायचं नेमकं? पाणी सोडायचं काम गावामध्ये. पूर्ण गावाला? मग 2 वेळचा का 3 वेळचा वेळ असतो? दिवसभरचा असतो, म्हणजे ज्या त्या एरियानुसार पाणी पुरवठा. आणि किती दिवसापासून आहे तुमचा हा व्यवसाय? माझं काय नोकरीच तर थोडक्यात 7 वर्ष नोकरीलाच ना. आणि ते सगळं करत असताना हे शेतीतलं जे काम करताय तुम्ही, आत्ता तुमच्याकडे किती वावर कसताय तुम्ही घ्यायला, म्हणजे शेती करताय आणि त्यात कुठली कुठली पिकं घेता? मी 7 एकर जमीन आहे, त्याच्यात 3.5 एकर केळी लावतो आणि 3.5 एकर सण पेरतो. सण फक्त? आणि त्या सणचं काय करता परत? त्याचं मल्चिंग करून शेणखत उपयोग म्हणून. हां, आणि परत त्यात काय लावता असं म्हणजे? त्याच्यानंतर केळी लावायचं. म्हणजे फक्त एवढंच काम? हां, सण रुटून त्यात गाडायचा आणि परत केळी लावायची आणि त्यातली केळी काढायची, परत त्यात सण टाकायचा. नाही, बाजरी. त्याच्यानंतर बाजरी पेरायची, नंतर सण पेरायची. ही जी क्षेत्र आहे ती किती एकर आहे? हे 3.5 एकर. मग ह्यात पूर्वी काय होतं? पूर्वी कापूस होता. कापूस. आणि त्याच्या आधी काय होतं? त्याच्या आधी केळीच होती. शेणखताचा वापर सुरुवातीला हे क्षेत्र तयार करताना काय केलाय का? नाही, शेणखत सणच वापरलं? त्यात पण सण केला का? नाही, शेणखत कपाशी. नाही, कपाशीवर केळी आहे. बरं, कपाशी गेलं ना. कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा. कपाशी काढल्यानंतर काय काय कपाशी केलं? केल्यावर नागटी केलं, रोटर केलं, राउटर नांगरटी. बेड ओढलं, बेडवर रोपं लावले. बेड करूनच रोपं लावले. आणि साधारणतः ज्यावेळेस तुम्ही रोपं लावली त्यावेळेस वातावरणाची काय अवस्था होती? थंडी वारा काय? थंडी वारा पाऊस होता? काय होतं? नाही, थंडी होतं. थंडी होती. थंडीचं थंडीमध्ये मोसम. लागलं म्हणजे कुठला महिना होता? जानेवारी. संक्रांतीच्या पण आधी लावलेली समजा. जानेवारी 5 जानेवारीला. 5 जानेवारी म्हणजे टेम्परेचर थंडीचाच पिरियड होता. 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत थंडी असेल आणि तिथनं परत उन्हाळा. उन्हाळा. मग आता ही जे एवढं क्षेत्र आहे ते उन्हाळ्यामध्ये पाणी बिनी काही कमी पडत नाही, नाही? पाणी कमी नव्हतं. कशाचं सोर्स आहे ते? कुठनं पाणी येते? हे वाघू डॅमवरून पाणी आणलेलं आहे. बरं, पाईपलाईन. पाईपलाईन करून. आणि काय विहीर आहे. विहीर टप्पा घेते, त्या बॅकवॉटरचं पाणी विहिरीत येतं, धरणाचं. त्या पाण्याचा उपसा होता इथं. छान. म्हणजे पाण्यालाही काय अडचण नाही. बाग बघितली तर आता युनिफॉर्म साईजमध्ये 6.5 महिन्याची बाग आहे. निस्वन चालू आहे. सुरुवातीला आता 8-10 फणे आहेत, इथून पुढं 10-11पर्यंतच्या काही रेंज दिसतील. पण महत्त्वाचं सांगणं एकच आहे शेतकऱ्यांना की पहिले जे 3-4 फणे आहेत ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला 25, 26, 28च्या रेंजमध्येच केळं सापडतील. इकडं खानदेशमध्ये एक ट्रेंड आहे 8-9 फण्याचा हायएस्ट. तिथून वर वादा फक्त पाहिजे आणि त्याला वजन भरलं पाहिजे, अशा पद्धतीची बाग. आत्तापर्यंत ह्या बागेत किती वेळा रासायनिक खत दिले वरचं? असं वरचं का? वर खत 2दा. आणि ड्रिपचं किती दिवसाच्या अंतराने सोडा? ड्रिपचं 8-8 दिवसाच्या नंतर. बरं. आणि आजपर्यंत आता तर निस्वन सुरू आहे समजा, पण यापूर्वीच्या बागा जे करता त्याला फवारणी किती घेता तुम्ही? पूर्ण फवारणी 2 फवारणी वाटतं सुरुवातीला. 2 फवारण्यात बाग निघून नाही, सुरुवातीला. असू दे की, पूर्ण किती होते त्या अंदाजे? साधारण 4-5 फवारण्या, 8 दिवसाला सोडसाड, आणि त्याच्यानंतर भेसळ डोस 2. हे एवढंच. रंगनाथ राठोड यांना प्रतिरोपाचा किंवा एकराचा खर्च किती येतो? जो रोपांचा, खताचा, फवारणीचा, औषधाचा, काय मजूर तर लावत असेल का? काय घरी करतो स्वतः? मजुरासोबत तुम्ही पण राबत असाल ना थोडं? तर एकूण सगळ्यापर्यंत ह्या आत्ताच्या ही जी 4,000 किती 5,000 5,400 झाडांना किती रुपयापर्यंत खर्च आला? साधारण 90 रुपये झाडापर्यंत खर्च जातो शेवटला. 90 रुपये पूर्ण घड बाजारात जाईपर्यंत. 9-5 45 धरून चालू
4 ते 4.5 लाख रुपये खर्च येईल समजा तुमचा आता ह्या वर्षीचा. आणि आणखीन एक दुसरा महत्त्वाचा विषय की ही जी जमीन आहे तर ज्यावेळेस लागवड केली समजा तर आज 6.5-7 महिने पूर्ण होतात. थोडंसं कुठं तर जिथं थोडंसं चढ आणि पाणी कमी पडतं तिथं थोडासा पेंदा बारीक आहे, नाही तर बऱ्यापैकी एक समान दिसतोय. पण ज्यावेळेस रोप लावलं तिथपासून आजच्या दिवसापर्यंत असा कुठला दिवस आला होता का तुम्हाला एकदम टेन्शन आलं की बाग राहते का नाही, मग ह्यामध्ये गारपीट, वादळ, अवकाळी पाऊस असं काय झालं? 12 जूनला अवकाळी वादळ सुटलं होतं. त्याच्यात आमचा बगीचा वाचला गेलाय. काय एक पण पडलं नाही नाही एक पण बी झाड पडलेलं नाही. आणि आजूबाजूला आजूबाजूला बी बहुतेक नाही. नाहीच आहे. नाही म्हणजे दुसरं कोणाचे इतर पडले का? नाही नाही. खूप मोठं वारं वादळ होतं का ते? हो म्हणजे वाटलं होतं का तुम्हाला? पण पानं बिनं पाठवून पाकी झाला नाही, असेल? पानं फाटले होते ना. पानं फाटले होते थोडं झाडे झुकले होते आणि सरळ होऊन गेले कालांतरानं. परत इतकं जोरात वारं होतं. हो म्हणजे त्यावेळेस साधारणतः किती महिन्याची बाग असेल साधारण पाठीमागं म्हणलं तरी? 4.5 महिने. 4.5 महिने. हां 4.5 महिन्याची. ते असताना थोडंसं एक आसमानी नैसर्गिक संकट एक घेऊन गेलेलं. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय की जे चांगले शेतकरी खत पाण्याचं व्यवस्थापन करतात त्यांना उत्पादन चांगलंच मिळतं. असे जे काही शेतकरी आहेत जे कष्ट करतात त्या शेतकऱ्यांचे त्याच पद्धतीनं म्हणजे जे खत पाणी व्यवस्थापन जर प्रॉपर केलं तर जास्त मोठं कॅल्क्युलेशन नाही पण चांगलं आर्थिक उत्पन्न या पिकातून घेऊ शकतो आपण. अशा पद्धतीची बाग रंगनाथ पूनमचंद राठोड, गाव हिंगणे, बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथून तुम्हाला दाखवली.